नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे हद्दवाढीचा समाविष्ट गावावर होणारा परिणाम। महानगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे तुमच्या जमिनीच्या किमती गगनाला भिडतील की करांचा बोजा वाढेल। तुमच्या भागाचा विकास झपाट्याने होणार असला तरी त्यासोबत काही मोठे आर्थिक बदलही तुमच्या दारात येऊन ठेपले आहेत। या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या घराच्या बाजारभावावर, स्थानिक सुविधावर आणि दैनंदिन खर्चावर होणार आहे। तुमचं आर्थिक गणित पूर्णतः बदलू शकतं। या बदलासाठी तुम्ही तयार आहात का? या संधीचं सोनं कसं करायचं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हद्दवाढ म्हणजे नेमकं काय आणि ती तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे? शहर वाढतंय, नवीन उद्योगधंदे येत आहेत, नवीन वसाहती उभ्या राहत आहेत, त्यामुळे त्या भागाला अधिक नियोजनबद्ध विकास मिळावा म्हणून महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केले जाते। यामुळे नागरी सुविधा सुधारतात, पण याचसोबत नवे नियम लागू होतात, कराचे स्वरूप बदलते आणि तुमच्या आर्थिक गणितावर थेट परिणाम होतो। रस्ते, वीज, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन यासारख्या सुविधा अधिक चांगल्या होतात, पण काही नवीन आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात। पण याचा परिणाम सर्वांसाठी सारखाच होईल का? नाही। जे लोक जमिनी, प्लॉट्स किंवा घरे विकू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, पण जे लोक तिथेच राहणार आहेत त्यांच्या खर्चामध्ये वाढ होईल। छोटे व्यावसायिक आणि शेतकरी यांच्यासाठी काही मोठ्या अडचणी उभा राहू शकतात। हद्दवाढीनंतर होणारे मोठे आर्थिक बदल, FSI आणि बांधकाम नियम। महानगरपालिकेत FSI जास्त म्हणजे 3 असतो, त्यामुळे मोठ्या इमारती बांधता येतात आणि विकास मोठ्या प्रमाणावर होतो। ग्रामपंचायतीत तो 1.4 पर्यंत मर्यादित असतो, त्यामुळे विकास संधी मर्यादित असतात। त्यामुळे हद्दवाढ झाल्यास बिल्डर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, नवे प्रकल्प उभे राहतात आणि तुमच्या जमिनीच्या किमती झपाट्याने वाढतात। जमिनी व घराच्या किमती वाढणार की घटणार? हद्दवाढीनंतर जमिनी व घराची किमती प्रचंड वाढतात। बिल्डर आणि इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, ज्यामुळे तुमच्या मालमत्तेचा भाव वाढतो। पण याचा दुसरा परिणाम असा होतो की गृहनिर्माण खर्च वाढतो आणि नवीन खरेदीदारांसाठी घरे महाग होतात। नागरी सुविधा आणि मूलभूत सोयी, महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नव्या सुविधा मिळतात, जसे की नवीन रस्ते आणि सुधारित सार्वजनिक वाहतूक, अधिक वीज पुरवठा व गॅस पाईपलाईन। धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची आर्थिक क्षमता असल्याने अधिक प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा, सुधारित कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता, मोठ्या सार्वजनिक बागा आणि खेळांची मैदानं, निधी आणि सरकारी अनुदान। विकासासाठी पैसे कुठून येणार? महापालिकेतील नागरिकांकडून शासनाला मोठ्या प्रमाणात आयकर व GST जमा होत असल्याने त्याचा परतावा म्हणून महापालिकेला शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो। मूलभूत सुविधा अधिक चांगल्या केल्या जातात। गावामध्ये पूर्वी निधी मिळायला वेळ लागत असे, तोही अत्यंत तोकडा असे, पण आता विकासाच्या कामांना वेग येऊ शकतो। महापालिकेत समाविष्ट झाल्यावर येणाऱ्या अडचणी, करांचा वाढलेला बोजा, कर वाढणार की स्थिर राहणार? हद्दवाढ झाल्यानंतर घरपाळा आणि मालमत्ता कर वाढतो। ग्रामपंचायतीतील लोकांना या नव्या कराची सवय नसते, त्यामुळे आर्थिक तणाव वाढू शकतो। काही वेळा कर न भरल्यास मिळकत जप्त होण्याची वेळ येऊ शकते। व्यवसाय कर आणि आर्थिक ताण, छोट्या व्यावसायिकांचे काय? महापालिकेत व्यवसाय करणाऱ्यांना स्वतंत्र व्यवसाय कर भरावा लागतो। छोट्या व्यावसायिकांसाठी हा मोठा आर्थिक भार ठरू शकतो। किराणा दुकाने, लहान उद्योगधंदे आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो। शेतीवरील परिणाम, शेतकऱ्यासाठी अडचण की संधी? हद्दवाढ झाल्यानंतर शेतजमिनी वेगवेगळ्या वापरासाठी आरक्षित केल्या जातात। हरित जमिनी, निवासी औद्योगिकसाठी झोनिंग केल्याने आपल्या आजूबाजूला जमिनी विकसित झाल्याने शेती करणं कठीण होऊन बसतं। काही जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित होऊ शकतात। यामुळे शेतकऱ्याला त्याच्या जमिनीसाठी अधिक खबरदारीने कागदपत्र आणि परवाने घ्यावे लागतात। राजकीय अस्तित्वाचा प्रभाव, स्थानिक नेतृत्वाचे काय? ग्रामपंचायतीतील सरपंच आणि सदस्यांचे अस्तित्व संपवून त्यांचा राजकीय प्रभाव कमी होतो। नगरसेवक आणि महापौर यांच्यापुढे त्यांचे स्थानिक राजकारण टिकवणं कठीण होतं। स्थानिक लोकांनी आपल्या हक्कासाठी अधिक लढावं लागतं।
विचार करा, हद्दवाढ फायदेशीर की नुकसानकारक? महापालिकेच्या हद्दवाढीचे फायदे आणि तोटे दोन्ही तुमच्या समोर आहेत. जमिनीच्या किमती वाढणार, नागरी सुविधा सुधारतील, पण त्याचबरोबर करही वाढतील. काहींसाठी सुवर्ण संधी आहे, तर काहींसाठी मोठं आर्थिक आव्हान. विकास गरजेचा आहे, पण त्याच्या जबाबदाऱ्या आणि परिणाम समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.